नमस्कार, मी राधिका कुलकर्णी वुमन्स फॅशन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज पुन्हा एकदा आठवणीसाठी मी शॉर्ट्स घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. उन्हाळा खूपच आहे, टेम्परेचर 40च्या आसपास आहे. अशा वेळी कम्फर्टेबल, छान, सुटसुटीत घरात वापरण्यासाठी शॉर्ट्स आहेत कॉटनच्या आपल्याकडे. आत्ता मुद्दामून मी सुरुवातीला साईज दाखवते 3XL. मोठा साईज आपल्याकडे अवेलेबल आहे. छान असा मस्त हा 3XL चा हा साईज आहे. इलास्टिक आहे दोन्हीकडनं, आणि जरी ते लूज झालं तरी प्रश्न येऊ नये यासाठी आपण इलास्टिक बरोबर नॉट सुद्धा दिलेली आहे. आणि ही विड्थ पण बघू शकता, लेंथ आणि विड्थ सगळं मस्तपैकी घळघळीत लॉंग मध्ये दिलेलं आहे. याच्यामध्येच आपल्याकडे 3XL मध्ये सेम प्रिंट मध्ये काही शॉर्ट्स अवेलेबल आहेत, आणि डबल एक्सेल मध्ये हा साईज डबल एक्सेल आहे. सो हा साईज मध्ये फरक आहे. तर अशा ह्या शॉर्ट्स अवेलेबल आहेत. आता या व्यतिरिक्त ह्या झाल्या कॉटनच्या शॉर्ट्स आहेत. प्रिंट एकच आहे, हा कलर एकच आहे कॉटन मध्ये, पण होजियरी मध्ये आहेत. त्याच्यामध्ये मात्र हे असे वेगवेगळे कलर आणि प्रिंट अवेलेबल आहेत. आता मी एक दाखवते, हे बघा दाखवते थांबा. हे असे कलर प्रिंट वेगवेगळे अवेलेबल आहेत, साईज नुसार वेगवेगळे अवेलेबल आहेत. मी आता ह्यातला सुद्धा एक साईज डबल एक्सेल ओपन करून दाखवते, पॅटर्न दाखवते कशा पद्धतीचा आहे. होजियरी मध्ये असणार आहे कापड, लेस आहेच आहे, इलास्टिक आहे. आणि हे बघा, हा डबल एक्सेल साईज आहे. याला दोन्हीकडे पॉकेट्स दिलेले आहेत, चेन आहे आणि दोन्हीकडे पॉकेट्स आहेत. याची कॉटनची किंमत असणार आहे 350 रुपये, आणि याची किंमत असणार आहे 450 रुपये. होजियरी मधल्याची किंमत आहे, ब्रँड आहे, हे 450 रुपये. आणि आपण हे स्वतः बनवून घेतलेलं आहे, तर ह्याची किंमत असणार आहे 350 रुपये. याच्यामध्ये दोनच साईज आहेत, डबल एक्सेल 3XL. आणि डबल एक्सेल एक्सेल आणि डबल एक्सेल ज्यांना लागतो त्या यूज करू शकता ही डबल एक्सेलची. आणि खास 3XL ची सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. पुन्हा एकदा सांगते, याच्यात एकच सिंगल प्रिंट सिंगल कलर कॉटन मध्ये 350 रुपयामध्ये. आणि जर तुम्हाला होजियरी मध्ये हवं असेल तर याच्यातही मीडियम, लार्ज, एक्सेल, डबल एक्सेल आहेत अवेलेबल, पण ह्याची किंमत असणार आहे 450 रुपये. जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर शॉपला नक्की व्हिजिट करा, मला मेसेज करा तसा व्हिजिट करायचं असेल तर, किंवा पार्सल हवं असेल तर. थँक्यू.